अखिल मानव जातीला मानवतेचा हक्क आणि अधिकार देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या रयतेचं राज्य 18 बगड जाती 12 बलुतेदाराच्या भरोशावर निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज, अख्ख्या बहुजन समाजाला आरक्षणाचा हक्क आणि अधिकार देणारे लोक कल्याणकारी राजे छत्रपती शाहू महाराज, क्रांतिगुरू लहुजी वस्ताद, अण्णाभाऊ साठे, बाबासाहेबांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले या सर्वांना त्रिवार अभिवादन करतो आणि जमलेल्या सर्व माझ्या भीमसैनिकांना मानाचा क्रांतिकारी जय भीम करतो। आज ओरगावमध्ये ज्या पद्धतीनं काल प्रकरण घडलं त्याच्या विरोधात आज पोलीस स्टेशनमध्ये सगळ्या भीमसैनिकांचा हा एकजुटीचा निळ्या झेंड्याचा या ठिकाणी विजय झाला। ओरगावमधील सर्व भीमसैनिकांना, अकोला जिल्ह्यातील सर्व भीमसैनिकांना मी हेच आवाहन करतो की तुमची फक्त एकजूट ठेवा, कोणाचा बाप या निळ्या झेंड्याला ललकारू शकत नाही। तुमची ताकद, तुमची डरकाळी या अख्ख्या महाराष्ट्राला संपून टाकू शकते। बाबासाहेबांचा निळा झेंडा आणि जय भीम नारा बुलंद करा हेच या ठिकाणी आवाहन करतो। ओरगाव पोलीस स्टेशनमध्ये इथच्या प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यांनी आम्हाला जे न्याय देण्याची भूमिका केली त्याबद्दल मी इथच्या ठाणेदारांना आणि या पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना मानाचा जय भीम करतो। आमचे जे शिक्षण करणारे भीमसैनिक होते त्यांना आज या ठिकाणी सोडण्याची आम्ही मागणी केली आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी दडपशाहीने आज अन्याय करण्याचं काम केलं ते समानता या ठिकाणी पाळण्याची भूमिका घ्यावी यासाठी सर्व आम्ही अकोला जिल्ह्यातून आज समाजाच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित झालो। एवढं आज या ठिकाणी आम्ही बौद्ध समाज संघर्ष समिती व सर्व भीमसैनिकाच्या वतीनं आवाहन करतो आणि ज्या पद्धतीनं या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी आता सर्व भीमसैनिकांनी एकटीची आणि एकजुटीची ताकद निर्माण केली पाहिजेत हेच आवाहन करतो। निळ्या झेंड्याखाली एक व्हा आणि जय भीम नारा बुलंद करा हेच आवाहन